राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 पेपर क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे भूगोलाचा. खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळ मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. तर 2019चा प्रश्न आहे. परीक्षा 2022ची, तेव्हा नक्की माहीत नाही. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट अरबी समुद्रात तयार झाले सागर वादळ हे बरोबर धरूया. आणि सागर चक्रीवादळानं दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान झाले होऊ शकतं, तेव्हा दोन्ही विधाने बरोबर. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी येथे संशोधन करण्यात आले. पाटणे जळगाव, हातखंबा रत्नागिरी, इनामगाव पुणे. तर इनामगाव पुणे माहिती आहे, पाटणे जळगाव माहिती आहे, हातखंबा रत्नागिरी माहीत नाही. तर आणि पर्याय वरीलपैकी सर्व आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्वांचं उत्तर. जोड्या लावा. देश व स्थलांतरित शेती. भारत झूम, मध्य अमेरिकेची मिल्पा आहे, ब्राझीलची रोका आहे आणि इंडोनेशियाची लडांग आहे. याची ट्रिक असं की ब्राझीलचे काही व्हिडिओ आहेत, ब्राझील सॉंगचे वगैरे, तर त्याचं रोका रोका असं सॉन्ग आहे ब्राझीलचं, ते लक्षात ठेवलं आहे. सीचं 2 ब्राझील रोका. भारत झूम, मध्य अमेरिका अमेरिका मिल्पा आणि इंडोनेशिया लडांग. इंडोनेशियामध्ये ड आहे आणि लडांगमध्ये पण ड आहे, तेव्हा तसंही लक्षात ठेवा इंडोनेशिया लडांग. पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत आहेत. यातला तेजोमक सिद्धांत हा जो आहे तो अनेकदा विचारला आहे, तो लॅपलासचा आहे. तेजोमक सिद्धांत लॅपलास, त्यालाच नेब्युलर थेरी म्हणतात, नेब्युलर थेरी लॅपलासची. सेफिड सिद्धांत डॉक्टर बॅनर्जी. हे असं लक्षात ठेवलं आहे, सी फूड जे आहे ते पश्चिम बंगालला जास्त आहे, ते बॅनर्जीचे नावाचे लोक खातात असं लक्षात ठेवलं आहे. सेफिड बॅनर्जी. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत जो आहे तो आल्फ व्हेनचा आहे. व्हेन डायग्राम जे असते ते एकमेकात सर्कल असतात, ते चुंबकीय परिणामामुळे सर्कल एकमेकात असतात असं लक्षात ठेवलं, म्हणजे विद्युत चुंबकीय सिद्धांत आल्फ व्हेन. आणि जोड तारा जो आहे तो लिट लटन. हा लिट लिटन शब्द जो आहे तो जोड शब्द आहे, लिट लट लट लटनं बनलेला, तर जोडून बनला म्हणून जोड तारा सिद्धांत लिट लटन. पुढचा प्रश्न हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. विडाल डी लाब्लाश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. आता एखाद्याला माहीत नाही तर हा पर्याय बघा, हा वेगळा पर्याय वाटतो. ह्याच्यामध्ये एक चिन्ह आहेत, हायफन वगैरे यूज केलेलं आहे, त्यामुळे विडाल डी लाब्लाश हा मोठा पण आणि वेगळा पर्याय पण आहे. ज्याला माहीत नाही त्यांनी हा गोल करायला हवा होता. आणि ह्याची ट्रिक काय, तर फादर म्हणजेच वडील, जनक म्हणजेच वडील. तर विडाल डी लाब्लाश म्हणजे वडील हे वडिलासारखं दिसतं, म्हणून विडाल हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. मराठीत समजल्यावरती वाचल्यावरती फारसं काही कळणार नाही, अनुवर्ती प्रत्यानुवर्ती, परंतु डी पर्याय जो आहे गुंफित पर्याय, चौथा पर्याय डी गुंफित प्रवाह. याचं उत्तर आहे प्रवाह, म्हणजे हे वाचून समजतं समोरचं, प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना. गुंफित म्हणजे काय, आपापसात जोडलेली, म्हणून डीचं 4 उत्तर येणार आहे. अनुवर्ती जे आहे ते मूळ उत्तर आणि नियंत्रित प्रवाह. अनुवर्ती म्हणजे कॉन्सिक्वेंट, म्हणजेच फ्लो कंट्रोल बाय ओरिजिनल स्लोप. त्यानंतर आहे प्रत्यानुवर्ती म्हणजे ऑब्सिक्वेंट, म्हणजेच खडकाच्या नदीच्या विरुद्ध दिशेने वाहने, अपोजिट टू द डीप ऑफ रॉक, म्हणजे ऑब्सिक्वेंट. त्यानंतर आहे परावर्ती, दृश्यांशामधून दरी तयार होऊन वाहने, स्ट्रीम डेव्हलप्स व्हॅली अक्रॉस आउटक्रॉप, म्हणजेच सबसिक्वेंट आहे. तर पुढचा प्रश्न आहे झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. बरोबर आहे, झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे, ती उलर सरोवरातून वाहते. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. बरोबर आहे, सतलज ही सगळ्यात शेवटची नदी आहे सिंधू नदीची. त्याचे ट्रिक आहे झेडची रास असं केलं आहे. ते झेडची रास म्हणजे काय, झेडची रास म्हणजे असं झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि रावी सतलजमध्ये बी असं आहे, झेडची रास असं याची सिक्वेन्स आहे. आणि इथं पाहिलं तर सिंधू नदीची सतलज ही सगळ्यात शेवटची दक्षिणेतली उपनदी आहे. ह्या प्रश्नाचा सोर्स NCERT आहे. NCERTमध्ये हा क्वेश्चन आहे, म्हणजे हा डेटा आहे. आणि आपला एक नदीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये सर्व नद्या आपण कव्हर केल्या आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नद्यांवरती दरवर्षी एक प्रश्न आहे, नदीचे उगमस्थानं, नदीच्या उपनद्या, त्याच्यावरती विविध प्रकल्प, सगळ्या परीक्षांना प्रश्न येतो. तर तो व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल, फक्त 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नद्यावरती आहे. प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगर रंगाला हरिश्चंद्र डोंगर म्हणतात.
बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळ अजिंठा डोंगररांगा आहेत. हे जर पाहिलं तर वरती तापी नदी आहे, त्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगर आणि नंतर गोदावरी नदी आहे. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे की तापी व गोदावरी खोऱ्यादरम्यान सातमाळ अजिंठा डोंगररांगा आहे. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते हे बरोबर आहे, जी गोदावरी नदीची उपनदी आहे. आणि हरिश्चंद्र डोंगर जे आहेत ते अहमदनगरच्या तिथं आहेत साधारणतः, आणि प्रवरा कोकडी नद्या तिथे आहेत. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, वरील सर्व बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा पण मराठीत समजणार नाही आहे, तर याचं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पाहिलं तर ओव्हरटर्न्ड फोर्ड जो डी पर्याय आहे, हा जो डी पर्याय ओव्हरटर्न फोर्ड इथं दिलं बघा, टर्न ओव्हर्ड म्हणजे डीचं 2 एकच पर्याय आणि त्याच्यावर आपलं उत्तर येतं. हा इंग्लिशमध्ये समजायला सोपं आहे. डीचं 2 जर आपण दिलं तर उत्तर येतं आपण म्हटलं. एचं 3 मोनो क्लिनिकल फोल्ड, मोनिक म्हणजे एकच असतो त्यामुळे त्याचं 3 पर्याय येणार. एचं 3 वन लिम इन्क्लाइंड अँड अदर परपेंडिक्युलर, त्याला मोनोक्लिनिकल म्हणतात. आयसोक्लिनिकल म्हणजे बोथ लिम्स पॅरलल बट इन्क्लाइंड टू वन साइड. आणि रिकॉम्बेंट म्हणजे बोथ लिम्स पॅरलल टू इच अदर. हा काय फारसं कळत नाही, परंतु ऑप्शन डी वरूनच उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे भाबर मैदानाबाबत. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबरपिटा पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहेत. भाबरपट्ट्यात वास्तव करणारे लोक हे पशुपालन करणारे गुजर आहेत. तर बरोबर आहे, भाबरमध्ये छोटे प्रवाह जे आहेत ते लुप्त होतात, त्यांना रावोच्चावस असं म्हणतात. आणि इथं पशुपालन हा व्यवसाय चालतो मोठ्या प्रमाणात. हा काही पिकांसाठी उपयुक्त पट्टा नाही आहे, त्यामुळे पी स्टेटमेंट चूक आहे आणि ए सी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे मृदाधूपी संदर्भात. मृदाधूप शेतीपुढील गंभीर समस्या नाही म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहे. नाही, मृदाधूपी समस्या आहे म्हणून ए चूक आहे. तर ए पर्याय आपण काढला तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येतं. पुढचा प्रश्न आहे बायोस्फिअर रिझर्ववरती आहे. बायोस्फिअर रिझर्वचे जे भाग पडतात ते कुठले असतात? कोर झोन असतो, त्यानंतर बफर झोन येतो आणि मग ट्रान्झिशन झोन येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धरणा नद्या यांच्या जोड्या विचारल्या आहेत. तर शिवसमुद्र धरण हे कावेरी नदीवरती आहे, जे कर्नाटकमध्ये आहे. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विविध पठारे विचारले आहेत. राज्यसभा परीक्षेला दरवर्षी क्वेश्चन पठारावरती असतो. कधी जागतिक पठारं विचारतात, कधी भारतातली पठारं विचारतात, कधी पठारांचा प्रकार विचारतात. त्यामुळे पठार हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये जे आपलं माहिती आहे त्याच्यावर आपण उत्तर काढायचा. कुठलाही प्रश्न असो कुठल्याही विषयाचा, नवीन प्रश्न आला तरी कोणी जायचं नाही. ज्वालामुखी पठार हे आपलं दख्खनचं पठार आहे, त्यामुळे बीचं 1 पर्याय असणार आपण उत्तर पाहणार आहोत. बीचं पर्याय 1 असणार एकच पर्याय आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. घुमटाकार प्रकार पठार जे आहे घुमटाकार ते छोटा नागपूरचं आहे. ज्वालामुखी दख्खन पठार. स्वप्नाकार पठार हे विंध्य पठार आहे. स्वप्नाकार म्हणजे स्टेप लाईक प्लेटू, स्टेप असं विंध्य पठार आहे, स्टेप लाईक. आणि गिरिपाद पठार म्हणजेच पिडोमन पठार हे जे आहे ते शिलाँग पठार आहे. गिरिपाद पठार शिलाँग पठार आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. बरोबर आहे. ग्रीनविचचं जे रेखावृत्त आहे तिथली वेळ आणि भारतातली वेळ हे भिन्न असते. ग्रीनविचवरती प्रश्न विचारलेला आहे आधी, म्हणजे हा PYQवर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला. बरोबर आहे, प्रमाणवेळ पद्धत वापरतात. भारतामध्ये प्रमाणवेळ पद्धत वापरण्यासाठी 82.5 या रेखावृत्ताचा आपण वापर करतो, जे मिर्झापूर इथून केलेलं आहे. दोन्ही पर्याय बरोबर आहेत की प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते आणि वेळेतली विसंगता दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. ही फ्लो वाक्य आहेत बघा, म्हणजे ए नंतर बी जे दिलं आहे ते एकमेकांशी संबंधित आहे. याला आपण फ्लो वाक्य म्हणूया आणि फ्लो वाक्य नेहमी बरोबर असतं. आता पर्यावरणाचा प्रश्न आहे. पर्यावरण आणि भूगोल मिळून 20 प्रश्न येतात, त्याचे गुण 40 होतात आणि मागच्या वर्षी राज्यसेवेचा कट ऑफ 105 लागला होता, त्यामुळे 40 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. भूगोल आणि पर्यावरण येथे पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो इथून जरूर पहा. भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असलेल्या संदर्भात धोका असलेला आहे? तर मराठीत नाही समजलं तर इंग्लिशमध्ये पाहू शकतो आपण. विच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकम हॉटस्पॉट विथ रेफरन्स टू थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी.
म्हणजे बायोडायव्हर्सिटीला असणाऱ्या धोक्यासंदर्भात हॉटस्पॉट कुठला आहे? तर तो आहे की नॉर्थ ईस्टर्न इंडिया, म्हणजे हिमालयाचा जो भाग आपला उत्तर पूर्व भारत तो याचं उत्तर. दख्खनचे पठार नसणार आहे, पश्चिम भारत नाही तर पश्चिम घाट असायला हवं, आणि उत्तर पश्चिम भारत पण नाही आहे. हा पण एक PYQ आहे बघा, ह्याच्यावरती एक प्रश्न आला होता आधीच्या राज्यसभेला. प्रवाळ रंगाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे, बायोमास उत्पादक आहेत ते, वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे, आणि उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे पाण्याखालील. हे तर सर्व बरोबर आहे. अल्फा बीटा व गॅमा विविधता म्हणजे काय? याच्यामध्ये सजीवांची श्रीमंती, सिम्पसन विविधता सूची, जैवविविधता मोजण्याचे प्रमाण आणि विटकरने सुचवलेले शब्दार्थ. तर याच्यामध्ये A आणि B एक पर्याय दिला आहे, B आहे, C आहे आणि C आणि D आहे. तर C आणि D हे उत्तर बरोबर असणार नाही, कारण जैवविविधता मोजण्याचं प्रमाण पण आहे आणि शब्दार्थ असं दोन्ही नसणार आहे. त्यामुळे C D चूक, आणि A B सजीवांची श्रीमंती पण आहे आणि सिम्पसन विविधता सूची पण आहे, हे पण नाही, हे पण चूक. एकतर सिम्पसन विविधता सूची येईल किंवा जैवविविधता मोजण्याचं प्रमाण येईल. तर त्याचं उत्तर त्यांनी जैवविविधता मोजण्याचं भौगोलिक प्रमाण दिलेलं आहे, अल्फा बीटा गॅमा. आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत आहे, महाराष्ट्रामध्ये राधानगरी आहे, अभयारण्य आहे ते. पश्चिम बंगालमध्ये जलदापरा आहे आणि गोव्यामध्ये भगवान महावीर आहे. 2021च्या परीक्षेत प्रश्न होता गोवा भगवान महावीर, तो रद्द झाला होता, पण त्यावर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे PYQ करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की पॅटर्न बदलला, प्रश्न कसे आलेत. पॅटर्न कसा जरी असला आपण PYQ नीट केले तर आपण 100% पास होणार आहोत, अभ्यासाला दिशा मिळणार आहे. आणि आपल्याला जे प्रश्न येतात ते आधी सोडून घ्यायचे, आणि त्याच्यामुळं जे अननोन क्वेश्चन आहेत त्याला आपण सेकंड राऊंडमध्ये अधिक चांगल्या आत्मविश्वासानं समोर जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये कुठला समावेश होतो? तापमान व माती, जल व माती, वनस्पती व जल, मानवी क्रिया व जैव घटक. त्याचं उत्तर आयोगाने यापैकी नाही दिलेलं आहे. रासायनिक पर्यावरणात यापैकी नाही दिलेलं आहे, कारण तापमान जो आहे ना तो फिजिकल फॅक्टर आहे, तापमान फिजिकल फॅक्टर आहे. त्यानंतर वनस्पती जो आहे बायोलॉजिकल फॅक्टर आहे, मानवी क्रिया पण बायोलॉजिकल फॅक्टर आहे, आणि माती पण काही अंशी फिजिकल फॅक्टर होतं. त्यामुळं याचं उत्तर यापैकी नाही दिलेलं आहे. आता इकॉनॉमीचे क्वेश्चन आहेत. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरेल. इंग्लिशमध्ये पाहायची इकॉनॉमीची पण क्वेश्चन, तर मराठीत नाही समजलं. गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साईड फॅक्टर्स इन डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन. आता प्रश्न बघा, मराठीमध्ये त्यांनी बरोबर प्रश्न नाही विचारला, अर्धवट प्रश्न विचारला. इंग्लिशमध्ये वाचलं समजतं की द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साईड फॅक्टर इन डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इन इंडिया फॉलोइंग लॉंग टर्म पॉलिसीज आर लायकली टू हेल्प. म्हणजे इन्फ्लेशनच्या दृष्टीनं लाँग टर्म पॉलिसी कुठली सांगा, म्हणजे महागाईच्या दृष्टिकोनातून कुठली लाँग टाईम सप्लाय साईडची संदर्भातली पॉलिसी कुठली आहे. तर मराठीमध्ये त्यांनी काही महागाई वगैरे शब्दच वापरला नाही आहे. मग जर महागाई कमी करायची असेल तर आपल्याला प्रोडक्शन पॅटर्नवरती भर द्यावा लागेल. त्यामुळे चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न, बदलती उत्पादन रचना हे बरोबर आहे. कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी, नियोजित आयात धोरण, आयात केल्याने पण आपल्याला वस्तूचा पुरवठा वाढणार आहे, महागाई कमी होणार आहे. फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन, वाहतुकीवर भर, वाहतूक व्यवस्थित असेल तर सप्लायसाठी व्यवस्थित होणार आहे आणि माल पण वेळेवर पोहोचणार, तेही बरोबर आहे. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा, बरोबर आहे. नाशवंत वस्तू जर आपण साठवून ठेवल्या व्यवस्थित पद्धतीने तर ते दीर्घकाळ मिळतील आणि सप्लाय व्यवस्थित राहील. त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, ह्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न विचारात घेतलं जात नाही. तर फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्समध्ये अपेक्षित आयुर्मान, त्यानंतर बालमृत्यू आणि साक्षरता हे घटक याच्यामध्ये विचारात घेतले जातात. एकूण दारिद्र्य दरीविषयी टोटल पॉवर्टी गॅप TPG कोणते विधान योग्य आहे? पॉवर्टी गॅपबद्दल, तर दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. टोटल अमाऊंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेस एव्हरीवन बिलो पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. म्हणजे पॉवर्टी लाईन जे आहे त्याच्या खालचे जेवढे लोक आहेत त्यांना पॉवर्टी लाईन व त्यांची सध्याची स्थिती यांच्यामधून त्यांना पॉवर्टी लाईनच्या वर आणायचं आहे. तर तो जो गॅप आहे तो आपण TPGमध्ये मोजतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.
दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने कोणत्या कार्यक्रमाला पाठबळ दिलं? तर पर्याय आहे सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा, प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ, आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. हे आपल्याला माहीत नाही, परंतु हे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी दिल्या असतील. या गोष्टी आपल्याला युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामसोबत आपल्याला मिळाल्या असतील. त्यामुळं वरीलपैकी सगळ्याच उत्तर आहे. जे अननोन आहे आणि आपल्याला फिक्स माहीत नाही की हे चूक आहे, तर त्याला सहसा चूक करायचं नाही. महाराष्ट्र शासनानं लिंगभाव आधारित अर्थसंकल्प कधी स्वीकारला? हा 2013ला स्वीकारलेला आहे आणि तो काय आपल्याला आठवायचं कारण नाही. या केसमध्ये सहसा आपण एक असं करू शकतो, जी रेंज आहे म्हणजे सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठं हे वगळायचं आणि इतर जे उरेल त्यापैकी उत्तर मारायचं. मी तर असं करतो आणि बऱ्यापैकी बरोबर येतं. त्याच्यामध्ये बघा 2011, 15, 13, 19 असे क्रमांक दिलेत. तर 2011 आणि 2019 मी हे वगळणार, कारण ते सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठं. 13 आणि 15 उरलेलं आहे. 2013 मी गोल केलं, ते बरोबर होतं. पुढचं 2011मध्ये खालील कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं? तर खालील राज्य जे आहेत, केरळमध्ये तर बाललिंग गुणोत्तर जास्त आहे, त्यामुळे केरळ कमीमध्ये नाही येणार. मध्य प्रदेश हे ट्रायबल रिजनचं राज्य आहे, त्यामुळे तिथे लिंग गुणोत्तर कमी नाही येणार, जास्तच आहे. आणि कर्नाटक हे दक्षिण भारतातले राज्य आहे. दक्षिण भारतामध्ये लिंग गुणोत्तर उत्तर भारतापेक्षा जास्तच आहे. मग महाराष्ट्र हे कर्नाटकच्या वरती आहे, म्हणजे तिथं कमी आहे. त्यामुळं बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी दिलेल्या पर्यायापैकी महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? खराब स्थानिक प्रशासन, हो त्याचं निराकरण करायला पाहिजे. अत्यल्प वित्त पुरवठा, त्याचंही निराकरण करायला पाहिजे. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन, त्यात सुधारणा हवी. वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा, तेही सुधारायला हवं. त्यामुळे वरीलपैकी सगळ्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान लिंगभाव असमानता निर्देशांक GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स लागू होते? आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII येते. इट प्रोव्हाइड्स इन्साइट इंटू जेंडर डिस्पॅरिटीज इन हेल्थ, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट. बरोबर आहे. GIIचे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. GIIचं मूल्य जेवढं जास्त असेल तेवढी असमानता जास्त असते. 0 ते 1 आपण सहसा समजतो. जनरली HDI जो आहे तो जास्त असेल तर चांगलं असतं, परंतु GII जास्त नसला पाहिजे, कारण विषमता जास्त नसली पाहिजे, लक्षात ठेवा. बी पण बरोबर आहे. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. म्हणजे संसदीय जागांचा वाटा किती मिळाला प्रत्येक लिंग गटाला, ह्याच्यावरून आपल्याला सक्षमीकरण समजू शकतो, म्हणजे त्याचं ते आंशिक मापन करतं. इंग्लिशमध्ये बघूया. द एम्पॉवरमेंट डायमेन्शन इज पार्टली मेजर्ड बाय द शेअर ऑफ पार्लिमेंटरी सीट्स हेल्ड बाय ईच जेंडर. म्हणजे पार्लिमेंटरी सीट्स जे आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक जेंडरचा वाटा किती आहे याच्यावरून आपल्याला एम्पॉवरमेंटची कल्पना येते. तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी विधाने. वेब बेस्ड युटिलिटी भूमी राशी. इट वॉज लॉन्च्ड ऑन 1 एप्रिल 2018. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्रणाली सुरू केली आहे. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया. आता इथं बघा 2018मध्ये सुरू आहे. आपल्याला इयर काही लक्षात राहत नाही. 2022ची परीक्षा, तर ते बरोबर म्हणायचं. आणि BC ही फ्लो वाक्य आहेत. फ्लो म्हणजे काय? बी जे आहे त्याच्यावर आधारित C आहे, तर ते सहसा बरोबर असतं. रस्ते वाहतूक मंत्रालय हे बीमध्ये म्हणते आणि Cमध्ये म्हणते की भूसंपादन प्रक्रिया करणे. तर रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया लागते, त्यामुळे BC हे बरोबर असणार आहे. वरील तिसरंच उत्तर आहे. आता Rio+20 ही कधी झाली होती? 2012ला झाली होती. 1992ला रिओ परिषद झाली होती. 2002ला Rio+10, 2012ला Rio+20. आता याच्यात योग्य विचारलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, कुठलाही प्रश्न आपण वाचला तर त्याच्यामध्ये काय विचारलं, योग्य अयोग्य ते बघणं गरजेचं आहे. तर त्याने आपल्याला योग्य विचारलं. जून 2014 परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. हे चूक आहे, कारण 12मध्ये पार पडली. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली. सहस्त्रक विकास ध्येय म्हणजे MDG, पण ती MDG नाही, सॉरी, हां बरोबर आहे, MDGच आहे सहस्त्रक विकास ध्येय. SDG आणि MDGमध्ये कन्फ्युजन होतं सहसा. तर MDG ही 2000 साली आली, त्यामध्ये चूक आहे. B2 स्टेटमेंट जे आहे की सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली 2012च्या Rio+20मध्ये, हे चूक आहे. ते 2000मध्येच मांडण्यात आली होती. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. चालणार आहे, बरोबर आहे ते. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. खूप निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, हे चूक आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नीती आयोगाचे चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवाल
गोल वाईज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग SDG इंडेक्स, म्हणजे ह्या SDG इंडेक्स आहे. तर भारताची कामगिरी काय होती दिलेलं आहे. 2020-21मध्ये 66पर्यंत होता तो इंडेक्स आणि 2019-20मध्ये 60 आणि 18-19मध्ये 57 होता. इथं बघा 18-19मध्ये 57 आहे, 19-20मध्ये 60 आणि 20-21मध्ये 66पर्यंत सुधारलं आहे, म्हणजे वाढ झाली आहे. आणि त्यांनीच सांगितलं आहे की 18पेक्षा 19मध्ये वाढ आहे, 19पेक्षा 20मध्ये वाढ आहे. त्यामुळे एक्झॅक्ट आकडे नाही माहीत, तरी पण हे बरोबर वाक्य वाटतं. 20-21मध्ये कोरोना संकट असतानाही 15पैकी 8 उद्दिष्टांची उत्तम कामगिरी राहिलेली आहे. हे पण चालणार आहे. हे काय एकदम असं टोकाचं विधान नाही की 15पैकी 15 उत्तम राहिले कोरोना संकट असतानाही, असं काय नाही आहे. 15पैकी 8 कोरोनामुळं कामगिरी उत्तम राहिली आहे. तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत. सहसा जे माहीत नाहीत ते चूक करायचे नाहीत. सहस्त्रक विकास उद्दिष्टे MDG साध्य करण्याविषयी भारतासंदर्भात कोणती विधाने योग्य आहेत. भारताने अतिशय समपद्धतीनं दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेभरभरून साधण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सक्षमीकरण अजूनही महत्त्वाचे आहे. तर दारिद्र्यातली घट समपद्धतीनं साध्य केली, अतिशय समपद्धतीने, हे चूक आहे. कारण 1993 ते 99 जो आहे त्याच्यामध्ये दारिद्र्यात घट झाली, परंतु 99च्या पुढे दारिद्र्य थोडंसं वाढलं होतं आणि परत ते घट झालेलं आहे. आणि दारिद्र्य वाढ घटीचा जो दर आहे ते काय एकदम असं अतिशय सम नाही आहे, कधी जास्त आहे कधी कमी आहे. तर त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे आणि BC की बरोबर आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्र्याने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. वन स्टॉप सेंटर स्कीम, स्वाधार स्कीम, महिला E-हार्ट, डिजिटल इंडिया. आता इथं बघा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणले आणि इथं दिलं आहे E-हार्ट, तर हे उत्तर आहे पहिला E-हार्ट. डिजिटल भारत ही वेगळी गोष्ट आहे, ती काही महिला बालविकास मंत्रालयासाठीच नाही आहे स्पेसिफिक. वन स्टॉप सेंटर हे हिंसा कमी करण्यासाठीच आहे. स्वाधार स्कीम ही अडचणीतल्या महिलांना आधार देण्यासाठीच आहे. त्यामुळेच उत्तर महिला E-हार्ट आहे. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मुख्य परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांना अनेक प्रश्न ची उत्तर त्यांना फायदा होतो आहे. हा HRDच्या अँगलचा क्वेश्चन आहे. त्यामुळे कुठलीही परीक्षेचा आपण तयारी करत असो, पूर्वपरीक्षा झाली की मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. जरी पूर्वपरीक्षेत मार्क कमी आले तरी मुख्यचा अभ्यास करायलाच पाहिजे कोणत्याही एक्झामचा, कारण त्याच्यामुळे पुढच्या पूर्वपरीक्षेत आपल्याला फायदा होणार आहे. तर पुढचा प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत आहे. नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब ही घटनात्मक संस्था आहे, 2004मध्ये अस्तित्वात आली, हे बरोबर आहे. अनुसूचित जमातीचा हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारीची चौकशी करण्या आयोगाचं कार्य, हे बरोबर आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. आदिवासी समाजासाठीच्या हा काम करतो आयोग, त्यामुळे साक्षरता ही सुधारेल. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे आयोगाचे कार्य आहे, चालणार आहे. ह्यात मला फिक्स माहिती आहे का की साक्षरतेवर हा आयोग काम करत नाही. जे माहीत असेल तरच मी याला चूक करणार, मला ते फिक्स माहीत नाही. मी असं वाचलं नाही की हा आयोग साक्षरता वगैरे याच्यावर काम करत नाही किंवा स्पेसिफिक हा 2च कार्य करतो, असं कुठं नाही आहे. त्यामुळे हे ऑल द अबोव. असे जे प्रश्न आहेत ना, हे असे बरोबर आले तर आपण कट ऑफच्या खूप जास्त मार्क पाडू शकतो आणि असे प्रश्न चुकले तर आपण कट ऑफच्या खाली येतो खालीपैकी. त्यामुळंच प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं. जुन्या प्रश्नांचा अभ्यास करणं, जुने प्रश्न ॲनालिसिस करणं म्हणजे काय तर हे करणं की जे प्रश्न माहीत नाही त्याची उत्तरं कशी द्यायची आहेत. आणि जुने प्रश्नपत्रिका पाहून आपण पेपरला गेलो तर अशा प्रकारे प्रश्न खूप दिसणार आहेत आणि ते प्रश्न आपले बरोबर येणार आहेत. खालीपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत आहेत. हाही वरच्या पद्धतीचा प्रश्न आहे. हा काय आपल्याला माहीत नाही आहे. NGO जे आहेत, नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर 2007च्या अंतर्गतल्या, त्या कुठल्या आहेत. तर औपचारिक अनौपचारिक गट, समाज गटाधारित संस्था, धर्मदाय संस्था, समर्थक संस्था. यात एखादा म्हणाल की धर्मदाय संस्था कशाला NGOमध्ये धर्म वेगळा आहे, पण असं नाही आहे. ते सगळंच आहे त्याच्यामध्ये. NGOमध्ये कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन येतात, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन येतात, सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि फॉर्मल इन्फॉर्मल, वरीलपैकी सर्व. हा पण आपल्या वाचनातला नसणार आहे सहसा अनेकांच्या, तर इथं वरीलपैकी सर्व अपेक्षित उत्तर आहे. आता विज्ञानचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात. पॅरलॅक्स पद्धती, डायरेक्ट डिस्टन्स मापन, स्लोप टॅपिंग आणि इको पद्धती. तर याचं उत्तर आहे पॅरलॅक्स मेथड. इको साधारणतः आवाजासंदर्भात असते. स्लोप टॅपिंग हा काय स्लोप मोजायचं नाही आपल्याला. आणि डायरेक्ट डिस्टन्स मेजरमेंट असं काय नसतं. हा मला वाटतं 11वी NCERT मधला प्रश्न विज्ञानचा. आपण याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवूया. पुढचा प्रश्न आहे गणिताचा. साधारणतः 2021ला कुठले गणितं विचारलं नव्हते आयोगानं, पण त्याच्या आधी प्रत्येक परीक्षेत एक 5-5 गणित येत होती.
तर तो पॅटर्न परत येताना दिसतो आहे आणि खूप सोपे असतात. बेसिक संकल्पना आपल्याला जर क्लिअर असतील तर उत्तरं येतात. 110 ओहम रोध आहे. दिलं काय बघायचं. पोटेन्शियल डिफरन्स इज 33 व्होल्ट. फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू री म्हणजे व्होल्टेज इक्वल टू रेझिस्टन्स टू करंट. हे असं पाठ करा. व्ही म्हणजे व्ही इज इक्वल टू री असं पाठ केलं आहे. व्होल्टेज किती दिलं आहे 33, रेझिस्टन्स किती दिलं आहे 110 आणि काय दिलं नाही, करंट नाही दिला. म्हणजे करंट इक्वल टू काय येईल, हे 110 इकडं जाईल तर 33/110 येईल करंट. आता आज दोन फॅक्टचं त्यांनी गणित बनवलं आहे. पुढचं काय दिलं त्यांनी, 500 ओहम रोध आहे म्हणजे रेझिस्टन्स किती दिला आहे 500 दिला आहे. मग आता आपल्याला काय माहिती आहे, करंट माहिती आहे. वरच्या इथं करंट निघाला आपल्याला की इथं बघा इथे हा पण आधी करंट काढला दिलेला याच्यावर. आधी काय दिलं तर त्यांनी 110 व्होल्टेज दिलता आणि करंट किती दिलता त्यांनी, करंट दिलं नव्हता, रेजिस्टन्स दिलता 33. तर सॉरी माझं वाचनामध्ये थोडीशी चूक झाली. मराठी आणि इंग्लिशमध्ये माझं कन्फ्युजन झालं आहे. मी इंग्लिशमध्येच वाचतो. हे बघा रेजिस्टन्स दिला आपल्याला 110, रेजिस्टन्स किती आपला 110 इथं म्हणजे R इज इक्वल टू 110 घेतलं आणि व्होल्टेज आहे 33, हे 33 इथं घेतलं आणि त्याच्यावरनं आय काढला. हे 110 इकडे गेलं, 33/100 हा आय आला. आता पुढच्या याच्यामध्ये बघा त्यांनी हा ओहम रोध दिला R. मग इथं जो R आहे तो 500 लिहिला आणि कुणीले करंट कितीवर आपण काढला आहे 33/110, 33/110. हा बघा हा 0 गेला, 0 गेला, 11 त्रिक 33, 50 त्रिक 150. उत्तर आहे. खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते. सरळ ऐकून तुम्हाला हिंट दिले इथे, इंग्लिशमधून पण दिलं याचं. लोडस्टोन Fe3O4 हे नैसर्गिक चुंबकाचं नाव आहे, लोडस्टोन. ज्या कधी प्रश्न उत्तर येत नाही तर पाहायचं त्यात वेगळं काही इतर पर्यायापेक्षा. सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणीतंत्र कशासाठी वापरतात. सोनार म्हणजे काय, साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. हे पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूंची गती स्थिती मापनासाठी वापरतात. हा बेसिक क्वेश्चन आहे. हे बघा विज्ञान जे आहे ना, आपण म्हणतो खूप अवघड आहे, मार्क देत नाही वगैरे, पण त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे आहेत त्यातले बेसिक टॉपिक्स आपण केले तर हे मार्क आपले बरोबर येणार आहेत. बेसिक टॉपिक करायचे, वेळ असल्यास 10वी-11वी सायन्स पण करायचं आणि जुने प्रश्न वारंवार बघायचे कशी उत्तरं दिलीत, आपल्याला सायन्स मार्क देतं. परंतु सायन्स कधीच सुरुवातीला सोडवायचं नाही. सुरुवातीला राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी हा क्रम सोडवायचा. त्यानंतर जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मग सायन्स घ्या किंवा तुम्ही इतिहास घेऊ शकता आणि मग करंट सायन्स असा फ्लोने तुम्ही सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न हा पण गणित आहे बघा. तरंगाची वारंवारता 100 हर्ट्ज दिली. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं 1/टाईम म्हणजे तर 1/टाईम आहे फ्रिक्वेन्सी. म्हणजे टाईम काय येईल तर 1/फ्रिक्वेन्सी. टी इकडे गेलं इथं बघा एक मिनिट. हे 1/फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1/टी आहे आणि मी टी इकडे गेलं तर एफ इकडे 1च्या खाली येईल म्हणजे टाईमचं काय व्हॅल्यू येईल 1/1000. पुढं बघा स्पीडचं सूत्र डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यामध्ये त्यांनी डिस्टन्स किती दिला आहे 0.25 दिला आहे. डिस्टन्स 0.25 आहे. टाईमवर काढला आपण, टाईम किती 1/1000 म्हणजे डिस्टन्स भागिले 1/1000. हे 1/1000 आहे ते वर जाईल आणि ते डिस्टन्सला गुणिले होईल म्हणजे किती सांगतो मिनिट. हे डिस्टन्स भागिले 1/टाईम आहे. तर यावेळेस कसं असतं हे जे आहे ना हे असं इकडं गुणिले होतं. हे जे D/1 आहे तर हे D यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार असं होत असतो. 0.25 गुणिले 1000 किती आलं 250 आले आणि टाईम हे झालं स्पीड निघाला आणि टाईम दिले 5 आणि इथं बघितलं पण हे सूत्र बघा डिस्टन्स काढायला लावलं. डिस्टन्स काय असणार स्पीड गुणिले टाईम. तर इथं 250 स्पीड आला आहे गुणिले 5 तर 250 गुणिले 5 1250. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. 2 समतल आरशातला कोन 360 असल्यास किती प्रतिमा दिसतील. हे बघा रेंज काय, सगळ्यात लहान 0 तो गेला, सगळ्यात मोठं 12 तो गेला, मग उरलं 1 आणि 11. आणि हे बघा 12 11 जवळजवळ तर उत्तर देणार 11.
आता पुढचा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हा पण अन्न नाही पण ह्याचं उत्तर देऊ शकतो आपण. डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नरासोबत संकर झाला तर F1 पिढीतील डोळ्यांचा रंग कुठला? तर जो मेंढीस आहे त्याचा वाटाण्याच्या झाडाचा प्रयोग वगैरे केला होता. त्यात असं सांगितलं की साधारणतः जी पहिली पिढी आहे तिचे गुणधर्म तिसऱ्या पिढीत येतात. असं म्हणजे पिढ्यांमधलेच येतात, बाहेरच्या कोणाचा रंग याच्यामध्ये येणार नाही आहे. म्हणजे इथं बघा, एकाचा रंग पांढरा एकाचा लाल आहे. मग रंग त्यांचा एकतर लाल किंवा पांढरा आहे, निळा तर येणार नाही. तर पर्याय क्रमांक 4 गेला. आणि रंग कुठला तरी एक असतो, लाल पांढरा असं मिश्रण कधी येणार नाही, त्यामुळं तो पण गेला आणि याचं उत्तर आहे लाल. पुढचा प्रश्न व्हायराइट्सबद्दल आहे. त्याचे 3 गुणधर्म कुठले? विषाणूपेक्षा लहान असतात, बरेच लहान असतात, गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA रेणूने बनलेले आहेत, RNA रेणू प्रथिन म्हणजेच प्रोटीन आवरणाला आच्छादित आहेत, आणि पादप पेशी वनस्पती पेशी संक्रमित करणं. ह्या तो ऑल द अबोव नाही आहे. तर याच्यामध्ये त्यांनी ABD ह्याचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणते पदार्थ मातीचे घटक आहे? दगड, गोटे, वाळू असतात, माती त्यांच्यापासूनच बनते. बारीक माती, कुजलेले पदार्थ मातीमध्ये असतात, रासायनिक पदार्थही असतात आणि रंगद्रव्ये असतात. वरीलपैकी सर्वच उत्तर आहे. प्राणी वर्गीकरण पायरी विचारली आहे. तर सगळ्यात मोठी सृष्टी असते, सृष्टी कधी सगळ्यात लहान नसते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. त्यानंतर कुळ असतं, नंतर जात येते, मग प्रजाती येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण गेला की कुळ सगळ्यात शेवटी दिलं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये सृष्टी शेवटी दिली आहे, सृष्टी काय सगळ्यात लहान नसते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा गेला. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे सृष्टी, मग संघ, मग वर्ग, ऑर्डर, कुळ, जात, प्रजाती. परिसंस्थेवरती प्रश्न आहे. तर परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक कार्यात्मक संच आहे. म्हणजे परिसंस्था ही स्वयंनियामक असते, सेल्फ रेग्युलेटरी असते, सेल्फ सस्टेनड असते, आणि त्याच्यात जैविक अजैविक घटक असतात. तर कुठल्या क्रिया घडतात? उत्पादकता, कुजणे, पोषणचक्र, ऊर्जा प्रवाह. तर परिसंस्थेमध्ये पोषणचक्र असतं, ऊर्जा प्रवाह असतं, म्हणजे CD तर फिक्स बरोबर आहे, कुजणं पण घडतं म्हणजे B पण बरोबर आहे. तर BCD ॲक्च्युली एखाद्याला वाटेल की प्रोडक्टिव्हिटी कशी क्रिया होईल, उत्पादकता कशी काय क्रिया होईल. तुम्ही जर त्याला नाकारायचं ठरवलं तर नाही त्याला बाजूला काढू शकणार, कारण 4ही पर्यायामध्ये हे पर्याय आहे. त्यामुळे इथं आपण ऑल द उत्तर देणार आहोत. पुढचं पिट्युटरी ग्रंथी, याचं उत्तर पिट्युटरी ग्रंथीचा प्रश्न जो आहे तो थोडासा विवादास्पद होता. पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूतील हायपोथालेमसमध्ये असतं, ते अनेक संप्रेरके स्त्रवते. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात, हे तर बरोबर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 तर गेले, 1 किंवा 2 पर्याय उरला. तिला पुढील भागाला न्यूरोहायपोफायसिस तर मागील भागाला ॲडेनोहायपोसिस म्हणतात. पिट्युटरी मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हिसोप्रेसिन संप्रेरक स्त्रवतात. थोडंसं मराठीमध्ये प्रॉब्लेम येतो वाचायला. तर AC बरोबर आहे उत्तर. झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमिरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते? त्याचं उत्तर आहे डिहायड्रोजिनेशन. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंची चतुष्पृष्ठीय म्हणजे टेट्राहायड्रली रचनेत घेरलेला असतो. ट्रिटियमचा अणुक्रमांक 1 आहे. हा थेट प्रश्न आहे. आपण जर 11वी 12वी NCERT किंवा स्टेट बोर्डचे 8वी ते 12वी साधारण केला असेल तर याचं उत्तर येऊन जाईल. आपल्याकडे नोट्स आहेत 11वी 12वीचे, तसे व्हिडिओ आपण बनणार आहोत. त्यातूनच हा प्रश्न आलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या या भागात वातावरणातील एकूण हवेच्या 70% भाग असतो, तर ट्रोपोस्फिअरमध्ये असतो, म्हणजे त्याला आपण तपांबर म्हणतो. आता संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनचे काही जोड्या दिलेल्या आहेत, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक आयोगानं 2 दिलेलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात, 10 ग्रामचा हायड्रोजन वायू, हे उत्तर दिलेलं आहे. V2O74 मध्ये Vची ऑक्सिडीकरण स्थिती काय आहे? तर आपल्याला माहीत नाही, तर कॉमन बघा +5 -5 आहे, दोन्हीपैकी एक उत्तर आहे. पॉलिटीमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न दिसायला मोठा आहे, परंतु याचा जो मुख्य प्रश्न तो इथून चालू होतो की निवडणुकीच्या वेळेस निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असं कोणी म्हटलं? तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. मूळ प्रश्न काय आहे? तर मार्गदर्शक तत्त्व जी आहेत त्याला न्यायालयामध्ये त्याचं उल्लंघन झालं म्हणून कोणी न्यायालयामध्ये जाऊन सरकारला जाब विचारू शकत नाही.
परंतु यानं त्यांचं महत्त्व कमी होत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की जर न्यायालयासमोर आपण जाब विचारू शकत नाही, पण तरी पण यांचा आदर करावा लागेल, कारण निवडणुकीच्या वेळी मतदारांना उत्तर द्यावं लागतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे कॅगवरती आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत काही विधानं दिलीत. तर नियंत्रण व महालेखा परीक्षक आणि महाधिवक्ता ह्या दोन याच्यामध्ये मराठीत कन्फ्युजन होऊ शकतं. नियंत्रक महालेखा परीक्षक म्हणजे कॅग आणि महाधिवक्ता म्हणजे अटॉर्नी जनरल. कॅग राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो, हे चूक आहे. न्यायालयाच्या न्यायाधीश वेतन घेतात. ते पदग्रहण करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात, हे चूक आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात, हे पण चूक आहे. आता याच्यामध्ये हे पाहता येईल, कॅग हे घटनात्मक पद आहे. कलम 148 ते 151मध्ये कॅगची घटनात्मक तरतुदी आहेत. तर कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ते राष्ट्रपती त्याला शपथ देतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीनं पदावरून दूर केलं जातं त्या पद्धतीनं कॅगला दूर करतात, म्हणजेच महाभियोगाच्या प्रोसेसने. त्यामुळं स्टेटमेंट डी जे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना पदावरून दूर करतात, हे चूक आहे. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, हे पण चूक आहे. ते घटनात्मक पद आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काढतात, म्हणजे ए पण चूक आहे. मग एचा पर्याय जर पण काढला तर पर्याय क्रमांक 1 जातो, पर्याय क्रमांक 3 जातो. आणि पर्याय क्रमांक डीज आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना दूर करतात, हेही चूक आहे. तेव्हा पर्याय क्रमांक ब हे दिलेल्या पर्यायामधलं बरोबर उत्तर आहे की त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वेतन असतं. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक या होत्या. तर पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केल्यास विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे? तर कलम 169नुसार विधानसभेला विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 166 जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं जे कामकाज आहे ते राज्यपालाच्या नावानं केलं जाईल वगैरे अशी ती तरतूद आहे. 167 जे आहे ते मुख्यमंत्र्यांची कर्तव्य ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर आहे. कलम 168 जे आहे ते राज्यांसाठी विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा व त्या राज्याला जर विधान परिषद असेल तर विधान परिषदही येते. 168 काय आहे ते विधिमंडळाचं कलम आहे. 166 जे आहे ते गव्हर्नमेंट बिझनेस आहे, स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस, कंडक्ट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस. 167 आहे की मुख्यमंत्र्यांची कर्तव्य की राज्यपालांना माहिती देणे वगैरे. आणि 169 आहे विधान परिषद स्थापन किंवा रद्द करणे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेतात? तर त्याचं कलम 143नुसार ते सल्ला घेतात. तर 44वी दुरुस्ती 1978च्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्यातल्या बरोबर तरतुदी ओळखायच्या आहेत. तर मुख्य लक्षात घ्यायचं की क्वेश्चन विचारलं काय, तर 44वी दुरुस्ती 1978 आणि 42वी दुरुस्ती जी आहे 1976ची, या दोघांचे स्टेटमेंट मिक्स करून दिले त्या प्रश्नामध्ये, त्यामुळं कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करणे ही 42वी दुरुस्तीतील तरतूद होती, त्यामुळं ए पर्याय बाद, पर्याय क्रमांक 1 आणि 2 गेलेले आहेत. इथं बघा, ए पर्याय बाद, ए पर्याय बाद. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ पाठवण्याचा राष्ट्रपतीला अधिकार दिला, हे बरोबर आहे. कारण 42नं सांगितलं होतं की मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असेल, तो 44ने त्यात दुरुस्ती करून एकदा पुनर्विचारार्थ पाठवायची तरतूद केली, म्हणजे बी स्टेटमेंट बरोबर आहे. तर बी बरोबर आहे, तर याच्यावर उत्तर आलेलं आहे. सी स्टेटमेंट काय आहे, आणीबाणीच्या काळात, राष्ट्रीय आणीबाणी काळात कलम 20 आणि 21 याने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते निलंबित करता येत नाहीत, ते बरोबर आहे. आणि डी स्टेटमेंट आहे की 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले, हे 44ने नव्हतं केलं, ते 42ने केलं. म्हणजे समजा मला डी कन्फ्युजन आहे, 5 विषय 4 विषय किंवा काय मला कन्फ्युजन आहे, तरी पण आपल्याला इथं आपण ए एलिमिनेट केला आणि फिक्स स्टेटमेंट बी हे बरोबर आपल्याला माहिती आहे, तर बी सी हे उत्तर इथं येतं. डी माहीत असण्याची गरज सुद्धा नाही आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधी समावेश असतो? दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. अनुसूचित जाती जमाती यांचं कल्याण समिती बरोबर असतो.
महिला सबलीकरण समिती, याच्यामध्ये पण दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात, ही कॉमन कमिटी आहे. कामकाज सल्लागार समिती, बिझनेस ॲडवायझरी समिती, ही प्रत्येक सभागृहाची वेगळी असते. कामकाज सल्लागार म्हणजे बिझनेस ॲडवायझरी, याच्यामध्ये लोकसभेचे 11 सदस्य असतात, हे लक्षात घ्या. इथं बघा बिझनेस ॲडवायझरी कमिटी, ॲडवायझरी म्हणजे याचं 11 सदस्य असतात. हे विचारलेलं आहे मुख्यला, प्रिलिम्सला, याच्यावरती क्वेश्चन्स येत आहेत. ॲडवायझरीमध्ये 11 सदस्य लोकसभेमध्ये असतात. त्यानंतर विशेषाधिकार समिती, याच्यामध्ये 10 सदस्य असतात लोकसभेचे. 10 हे कसं लक्षात ठेवलं? विशेष शून्यासारखं वाटतं, विशेष शून्य म्हणून तर शेवटी शून्य आहे. विशेषाधिकार समितीमध्ये किती सदस्य असतात? 10 सदस्य असतात लोकसभेची. विशेष शून्य असं लक्षात ठेवा. आणि अंदाज समिती ही फक्त लोकसभेची असते. लोकसभेची अंदाज समिती असं पाठ करायचं, लोकसभेची अंदाज समिती. तर मूळ प्रश्न बघा, आपल्याला माहिती आहे की अंदाज समिती फक्त लोकसभेची असते. तेव्हा पर्याय क्रमांक म्हणजे ज्या पर्यायामध्ये ई आहे तो आपण एलिमिनेट करूया, कारण यांनी दोघांची कॉमन कमिटी विचारली आहे, त्यामुळे ई गेला. परत विशेष अधिकार लोकसभेमध्ये 10 असतात, 0 आपण लक्षात ठेवू, 0. आणि राज्यसभेचा जो सदस्यांची संख्या ती वेगळी आहे, पण ही कॉमन समिती नाही आहे, डी गेला. आता बघा कामकाज सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी आहे ही, यात 11 सदस्य असतात लोकसभेचे आणि राज्यसभेची काही वेगळी संख्या येते, त्यामुळं सी पण पर्याय गेला. पुढला पर्याय क्रमांक 4 ए आणि बी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला? नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट, तर कलम 338नुसार तो स्थापन करण्यात आला आहे. आणि नॅशनल कमिशन ऑफ EST जो आहे शेड्यूल्ड ट्राईब, तो 338 ए स्थापन करण्यात आला. आणि हे जे कमिशन आहेत हे भाग 16मध्ये आहेत, ते लक्षात घ्या. 13 डिसेंबर 1946 रोजी यांनी भारताच्या राज्यघटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला, तो 13 डिसेंबर 1946ला मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग जी असते, कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे वाक्य चूक आहे, कारण विभागीय खटल्यात तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा आरोपी करू शकता आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देऊ शकता, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचे संरक्षण तोंडी आणि कागदपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. तुम्ही साक्ष देण्याची जी काही संरक्षण जे आहे ते तुम्हाला तोंडी साक्षीबाबत आणि कागदपत्राबाबत जी साक्ष आहे त्याबाबत पण लागू आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचे बंधन संरक्षण, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण जे आहे ते फौजदारी दिवाणी दोन्ही खटल्यात लागू, हे चूक आहे. तर असं जे संरक्षण आहे ते फौजदारीमध्ये लागू आहे, फक्त दिवाणीमध्ये असं कुठलंही संरक्षण नाही आहे. फौजदारीमध्ये मात्र हे संरक्षण आपल्याला आहे. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक बी बरोबर आहे की स्वतःविरुद्ध साक्ष द्यायचं जे संरक्षण आहे ते तोंडी आणि कागदोपत्री पुरावे दोन्ही बाबतीत आहे. आणि विभागीय खटल्यामध्ये एकापेक्षा अधिक वेळा एका गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ शकते. आणि स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचं संरक्षण जे आहे ते फौजदारी खटल्यामध्ये असतं, दिवाणी खटल्यामध्ये नसतं. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील अनुच्छेद 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. हे स्टेटमेंट बरोबर आहे. नागांच्या धार्मिक सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही, हे पण बरोबर आहे. आणि ट्वेन्सांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, हे वाक्य चूक आहे. आता 371 हे ए जे आहे, ABCD अशा अनेक कलमं आहेत. तर 371 ए हे नागालँडसाठी, हे जे ट्रिक केलेली आहे ती ट्रिक सांगतो. ए नागा म्हणायचं, ए नागा. नंतर BA करतो काय आपण, ग्रॅज्युएट असतात काय लोक, BA. तर बी हे ए म्हणजे आसामसाठी, BA म्हणजे आसामसाठी. सी म्हणजे मणिपूर, सी जो असतो बघा, सी असा सर्कलमध्ये असतो, मणी कसा असतो गोल तसा तो सी मणिपूर असं लक्षात ठेवलं आहे. आणि DE हे आंध्र प्रदेश तेलंगणासाठी आहे. ई जे आहे ते तिथली युनिव्हर्सिटी, ई काय आहे, ई युनिव्हर्सिटी म्हणायचं, युनिव्हर्सिटी जी आहे आंध्राची त्या संदर्भातलं ते कलम आहे ई. आणि F आहे ते सिक्कीमबाबत आहे, एफ हे सिक्कीमबाबतचं कलम. तर FSI असतं बघा बिल्डिंगचा FSI, तर FASI असतं, FS असं हे जे आहे ना FSI,
ते एफ हे सिक्कीमसाठी असं ट्रीट केलेलं आहे. तुम्ही जे फॅक्ट्स आहेत ते ट्रीटच लक्षात ठेवल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या एक्झाममध्ये ते लगेच आठवतात. अशा अनेक तरतुदी आहेत. एक लास्ट सांगतो की जी जी आहे जी मिझोरामसाठी, मिझोराम शेवटी राम आहे बघा, तर रामजी म्हणायचं आपण, कारण ते देवाचं नाव आहे. मिझोरामला मिझोरामला रामजी करायचं. आणि लक्षात ठेवण्यासाठी 371 जे कलम आहेत ते महाराष्ट्र आणि गुजरातसाठीच आहे. तर कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? जे पंडित नेहरूंनी पंचशील तत्व सांगितली होती त्यातलं आहे. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता व सार्वभौमतेचा आदर राखणे हे आहे धोरण. परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे हे पण आहे पंचशील धोरण. आणि शांततापूर्ण सहस्थिती हे पण आहे. पण विचारलं काय? कुठलंही तत्व नाही. महत्त्वाची गोष्ट काय, एक्झाममध्ये काय विचारलं? आहे विचारलं आहे, नाही विचारलं आहे, चूक विचारलं आहे, बरोबर हे पाहणं गरजेचं आहे. आणि 4ही पर्याय पाहणं गरजेचं आहे. पंचशील तत्व आपण अर्धवट क्वेश्चन वाचला, पंचशील तत्व आपलं तर पंचशील तत्व विचारलं आहे आणि लगेच आपण एकला गोल करून टाकतो, कारण प्रादेशिक अखंडता सार्वभौमतेचा आदर हे पंचशील तत्व. पण विचारलं काय? नाही. त्यामुळं यापैकी नाही, कारण सगळ्यात पंचशील तत्व आहे. पुढचा प्रश्न बघा. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था विषय राज्यघटनेत समावेश करण्यात आला. बरोबर आहे. 97वी दुरुस्ती ही 2011 साली झाली आणि त्यावेळेस सहकारी संस्था विषय घटनेमध्ये घेण्यात आला. अनुच्छेद 19(1) यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. बरोबर आहे. सी म्हणजे कोऑपरेटिव्ह असं लक्षात ठेवलं. 19(1) हे कोऑपरेटिव्हचं सी आहे, म्हणून 19(1) हे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातला पहिला सहकारी कायदा पारित केला गेला. हे बरोबर 1904ला झाला होता, त्यामुळे 3 विधाने बरोबर आहेत. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे. अनुच्छेद 311. कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे प्रश्न बघा, मोठा विचारला आणि त्यात छोटी विचारलं आहे, चुकीचे. चूक बरोबर बघणं गरजेचं आहे. आणि असे प्रश्न पूर्वी येत नव्हते आणि ज्यांनी मुख्यतः अभ्यास केला त्यांना याच्यामध्ये थोडंसं एज आहे. 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. बरोबर आहे. 311 खाली असलेले जे संरक्षण आहे ते एअरविमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे ONGC वगैरे यांना लागू नाही आहे. हे बरोबर आहे. आणि 311 मधील तरतुदी केवळ स्थायी नागरिक कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाही. हे चूक आहे. आणि चौथं स्टेटमेंट काय? शासकीय सेवकाचे सेवेतून निर्माण हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते, म्हणून 311 मधील संरक्षणाच्या बाबतीत निर्बंधात समावेश होत नाही. म्हणजे काय? तर हे सस्पेन्शन जे असतं इंग्लिशमध्ये बघा, त्याचा जो स्कोप आहे तो 311 मध्ये नाही आहे. 311चा स्कोप हा सस्पेन्शन बाबत नाही आहे. एखाद्याला डिसमिस केलं तर 311द्वारे जे संरक्षण आहेत ते लागू आहेत. त्याच्या आधीची आणि त्याच्या जवळची काही आपण कलम बघून घेऊया. 308 जे आहे ते जम्मू काश्मीरला लागू नाही असं त्यांनी सांगितलं आहे. ॲक्च्युली हे सगळं भाग 14मध्ये येतं, सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट. त्या भाग 14मध्ये जो पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस हा जो आहे त्याच्यामध्ये 308 ते 314 ही नागरी सेवकाबाबत आहेत आणि 315 ते 323 जी आहेत ती आयोगाबाबत आहेत, UPSC आणि MPSC बाबत आहेत. तर 308 जे कलम आहे ते सांगतं की ह्या ज्या तरतुदी ह्या जम्मू काश्मीरला लागू नाहीत. 309 जे आहे ते सर्व्हिस कंडिशन जे आहेत या सेवकांच्या त्याबाबत आहे. 310 जे आहे ते कार्यकाळाबाबत आहे यांचं. 311 पदावरून दूर करण्याबाबत जे संरक्षण आहे त्याबाबत आहे. 312 हे महत्त्वाचं कलम आहे, ऑल इंडिया सर्व्हिस याबाबत आहे. आता पुढचा प्रश्न 70 प्रश्न. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटांची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते. तर याची निवड लोकसभा करत नाही, लोकसभा अध्यक्ष करतात. त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. 2 पर्याय गेले बघा, हे 2 पर्याय गेले. पुढचं आहे, लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्ष असतो. जेव्हा पद रिक्त असतं, व्हॅकंट असतं तेव्हा राष्ट्रपती नेमतात. तेव्हा ह्या पॅनल ऑफ चेअरपर्सन नाही तर राष्ट्रपती नेमतात. त्यामुळे बी स्टेटमेंट चुका, बी पण गेला. सी स्टेटमेंट न वाचतासुद्धा आपलं उत्तर येतं, वरीलपैकी एकही उत्तर आहे. सी स्टेटमेंट बघूया आपण. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभाच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांचे कर्तव्य पार पाडले जातात. म्हणजे काय? जर जेव्हा हे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पॅनल ऑफ चेअरपर्सन ॲब्सेन्स असते तेव्हा राष्ट्रपती
द्वारे नियुक्त सदस्य अध्यक्षाची कामे करतो. हे चूक आहे. राष्ट्रपतींचा संबंध फक्त जेव्हा हे पद रिक्त असेल ना, अध्यक्ष उपाध्यक्ष, तेव्हाच येतं. ते अनुपस्थित असतील तेव्हा राष्ट्रपतींचा रोल याच्यामध्ये काही नाही आहे. अनुपस्थितमध्ये राष्ट्रपती येणार नाहीत, त्याच्यावर रिक्त असतं पद तेव्हाच राष्ट्रपतींचा रोल येतो. त्यामुळं संविधानिक चूक आहेत, वरीलपैकी एकही बरोबर नाही आहे. आता चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. क्रिमिया 2014पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. 2014मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि नाटो संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता नाटोमधले जे देश आहेत त्याची संख्या वाढलेली आहे. त्याचे डिटेल्स पाहून घ्या. JNUचे भूतपूर्व कुलगुरू मबिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर UGC यांच्यावरती जगदीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. एखाद्याला समजा माहीत नाही आहे तर कसं उत्तर द्यायचं? तर JNUचे कुलगुरू हे शैक्षणिक संस्था आहे JNU, आणि ते कुठं जातील सहसा JNUचे? हे युनिव्हर्सिटी लेवलचे आहे, तर ते NCERT शालेय स्तरावरती ते येणार नाही, त्यामुळे तो गेला. इस्रो हे सायंटिफिक संस्था आहे, इस्रोवरती पण ते येणार नाही. उरलं UGC आणि UPSC. आपल्याला माहिती आहे UPSC अध्यक्ष जगदीश कुमार नाही आहेत. उरला कोण? UGC. देऊ शकता. आता पुढचा प्रश्न आहे, टाईम मासिक आहे, त्याचा टाईम पर्सन ऑफ द इयर कोण आहे 2021? तर त्याचं उत्तर आहे इलॉन मस्क. आता 2022चं युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत, ते टाईम पर्सन ऑफ द इयर आहे. जानेवारी 2022मध्ये आर नागास्वामी यांचं निधन झालं. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते पुरातत्वशास्त्र क्षेत्राशी संबंधित होते. कोणत्या देशाने हॉसॉंग-12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं आहे? तर हे जे आपण न्यूजमध्ये बघतो की उत्तर कोरियानं या मिसाईलची चाचणी घेतली वगैरे, थोडासा हा प्रश्न उत्तर कोरिया रिलेटेड आहे. माहीत जरी नसलं तरी उत्तर देता येतं. आणि दोन्ही पर्यायात बघा, इथं कोरिया इथं कोरिया आहे, आणि दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये थोडासा उत्तर कोरिया जो आहे तो मिसाईल वगैरे लॉन्चिंगमध्ये पुढे असतो. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. याझदी गटाविषयी अयोग्य विधान शोधून काढा. इराकमधला सर्वात जुना अल्पसंख्याक समुदाय आहे हा. त्याच्यापैकी एक आहे. सिंझर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये वास्तव्य आहे. प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात झाली आहे. या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्त्व अंगीकारली आहेत. त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटाकडून याझदीवर हल्ले होत असतात. हा थोडासा अननोन कॅटेगरीचा प्रश्न आहे, जो उत्तर आयोगानं 4 दिलेला आहे. पुढचा प्रश्न बजेटवरती आलेला आहे. 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावला? त्यांनी 30% कर लावला. आणि समजा तो उत्तर माहीत नाही आहे तर जनरली रेंजमध्ये पाहायचं. सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा जो तो नाही घ्यायचा. उरले 2 त्यापैकी तुम्ही उत्तर देऊ शकता. हे कुठल्या केसमध्ये जर तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तरी तो प्रश्न सोडवायचा आहे तर क्रिप्टोकरन्सीवरती 30% कर आहे. कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली? तर मॅक्स वर्स्टापन जे आहेत त्यांनी ती स्पर्धा जिंकलेली आहे, रेसिंग स्पर्धा. पुलवामा क्षेत्राविषयी कुठले विधान अयोग्य आहे? काय विचारलं ते पाहायचं, योग्य की अयोग्य? अयोग्य. त्या भागाला काश्मीरचे तांदळाची भांडार म्हणतात. वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात. अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत. यातलं सहसा आपल्या काहीच वाचणार नाही, तर याला कशालाही अयोग्य करायचं नाही. वरीलपैकी कोणतेही नाही याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. त्रिनाद आणि टोबॅगोच्या डियान लेंडोर यांच्या 2022मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. माहीत नाही असेल बरोबर. लंडन ऑलिम्पिक 2012मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्य पदक मिळवलं असेल. लिओन लेंडर हे बुद्धिबळपटू होते. आता याचं उत्तर त्यांनी AB बरोबर दिलं. ते बुद्धिबळपटू नव्हते. पण जनरली काही अशा अननोन क्वेश्चन असतात ना, आपल्याला माहीत नव्हते कोण होते, याचं 3ही बरोबर असेल लिहायला हवं. हे चुकणारा प्रश्न. परंतु या प्रश्नपत्रिकेतले इतर जे 7 प्रश्न आहेत ते या मेथडने आपण गेलो की जे मला फिक्स माहीत नाही की चूक का बरोबर आहे, त्याला मी चूक करणार नाही. तसे मॅक्सिमम प्रश्न आपले बरोबर येणार आहेत. आपण प्रत्येक प्रश्नावरती प्रश्नचिन्ह करत बसलो आणि ऑल द अबोव नाही मारला अननोन क्वेश्चनला, तर आपला स्कोअर त्या केसमध्ये मायनसमध्ये जाऊ शकतो. तर ज्यांना माहिती आहे की याचं उत्तर AB बरोबर आहे त्यांनी ते लिहिलं तर चालेल. पण ज्यांना काहीच माहीत नाही त्यांनी या केसमध्ये 3ही बरोबर करायचं आहे. तर चुकणार आहे. परंतु इतर क्वेश्चन आहेत, असे क्वेश्चन जास्त आहेत की जे तुम्ही बरोबर येणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळं लॉजिक लावत बसलो आपण तर आपले मार्क्स कमी होणार आहेत. तर पुढचा प्रश्न आणखीन एक महत्त्वाचा, चालू घडामोडी हा जो विषय आहे राज्यसेवेच्या दृष्टीनं कंबाईनच्या तुलनेत हा प्रेडिक्टेबल आहे. असे काही क्वेश्चन आहेत की
त्याच धर्तीवरती पुढच्या वर्षी प्रश्न येत आहेत. कंबाईनला असं नाही आहे. कंबाईनला प्रेडिक्ट करणं अवघड आहे. राज्यसेवेला काही वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी, पहिला आलेला असं एकदम रेअर घडणाऱ्या गोष्टी याच्यावरती क्वेश्चन आयोगाने केलेले दिसत आहेत. आता हा जर क्वेश्चन पाहिला आपण, सौदी अरेबियामध्ये स्पर्धा जिंकली रेसिंग ड्रायव्हरनी, मॅक्स वर्स्टॅपन हा फेमस आहे. यावर्षी त्यानेच खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर हा अननोन क्वेश्चन आहे याजदी गटाचा वगैरे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे आहे ते कोरियाचा जो आहे तो थोडासा याच्यामध्ये पुढे आहे अग्रेसर, तर ते उत्तर आहे. हे ठीक आहे, परंतु पुरस्कार वगैरे जे आहेत ना ते प्रिडिक्टेबल आहे. त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो राज्यसेवेला, जसं की टाईम पर्सन ऑफ द इयर विचारला आहे. ह्याच्यामध्ये जे नागास्वामीचे निधन झालं त्यांचं त्याच्यावर विचारलेलं आहे. बजेटवरती चालू घडामोडीचा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे हे जो करंटचा आपण अभ्यास करतो त्याच्यामधनंच येणार क्वेश्चन. महत्त्वाच्या संस्थांवरती कोणाची नवीन नेमणूक झाली आहे का, तर याच्यापूर्वी राज्यसेवेला असे क्वेश्चन विचारलेले आहेत. जेव्हा आपण जुने क्वेश्चन पाहू याच्यानंतर त्या पेपरमध्ये आपल्याला दिसणार आहेत की प्रमुख नेमणुका वगैरे. आणि जे रशिया युक्रेन वॉर आहे हे खूप मोठी घटना आहे, जगावर परिणाम करणारी घटना आहे, त्यामुळे त्या विचारलेली आहे. म्हणजे आपण राज्यसेवापूर्वीच्या पेपरमध्ये जे करंट आहेत त्याचा आपण अभ्यास जो करतो करंटचा वर्षभर, त्याचा नक्कीच या पेपरला फायदा होतो. पुढचा प्रश्न आहे, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला कोणत्या राज्याने ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केले सुवर्ण जयंती समारंभासाठी, तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशने केलेलं आहे. हा पण करंटचा मुद्दा होता. खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली. 100 वर्षे पूर्ण झाली आयोगाची 1919मध्ये तिची स्थापना झाली आणि 2019ला 100 वर्ष पूर्ण झाली आयोगाची. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विन यांचा जन्म इटलीत झाला. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व पॅरिसमध्ये सेंटर मंडप नृत्यशाळा आहे त्यांची. भारत सरकारने 2019मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला. हा बघा, मग आज मी बोललो की आपल्याला माहीत नाही, समजा तिन्ही स्टेटमेंट माहीत नाही, ते इटलीत जन्मले आहेत, त्याने पॅरिसमध्ये काय केलं हे माहीत नाही, तर ए बीला आपण चूक करणार नाही आहेत. त्यामुळे आपलं आणि सी पण जो आहे 2022चा क्वेश्चन 19 आपल्याला काही आठवायचं कारण नाही, त्यामुळे त्यालाही चूक करायचं नाही. ए बी सी बरोबर. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कुठली. देना बँक, SBI बँक, BOB बँक आणि PNB बँक. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी बँक आहे ती SBI बँक आहे. त्यामुळं दुसऱ्या देशातून SBIची शाखा असण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर याचं उत्तर SBI व्हिक्टोरियातली पहिली बँक. मी मग काय म्हटलं की राज्यसेवेपूर्वला आयोग पहिलं एकदम असं ठळक ज्या महत्त्वाच्या घटना आहेत वर्षभरातील त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले. बघा, ही पहिली ऑस्ट्रेलियातली बँक आहे, तर ती कुठली SBI बँक आहे. हे ठीक आहे, उत्तर माहिती आहे SBI, परंतु प्रश्नाचा जो पॅटर्न आहे तो असा आहे की असं रेअर घडणारी घटना, जशी क्रिमियाचं जे रशियाचं युद्ध आहे ते असेल किंवा पहिलं असं काय घडलं आहे, तर ती आयोगाला अशा घटना विचारण्याला इंटरेस्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय दंड संहितेच्या कलम 377मध्ये कोणत्या विषयाचा उल्लेख आहे, तर समलिंगिकता. हे जे आर्टिकल 377 आहे IPCचं हे खूप चर्चेमध्ये होतं. अशा ठळक ज्या घटना आहेत त्याच्यावरती क्वेश्चन राज्यसभेला येणार. काही पण फापट पसारा करंटचा करत बसायचं नाही आहे. एखादंच करंटचं पुस्तक किंवा एखाद्याच मॅगझिन तुम्ही कुठलं घ्यायचा ते मागच्या साधारणतः वर्षभराचं, त्याच्यातल्या ठळक घडामोडी चर्चेतल्या गोष्टीच आयोग विचारतो. तर समलैंगिकते संबंधित कलम 377 आहे. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्या, आता इतिहासचे प्रश्न आहेत. कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणे मांडण्यासाठी कोणती संघटना कार्यरत होती, तर याचं उत्तर आहे लोकसभा. म्हणजे ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसच्या आधी लोकसभा ही संघटना कोल्हापुरात होती. तर याच्यामध्ये बघा, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा आणि परोपकारणी सभा. तर याच्यात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे क्लोज पर्याय आहेत. यापैकी एक उत्तर असायला हवं. विजोड व्यक्ती ओळखा. डॉक्टर सौ लॉरा डिसोजा, सुधाताई जोशी, साने गुरुजी, हिरवे गुरुजी. आपला हा माहीत नाही, इतिहासामध्ये एखादा क्वेश्चन आला आणि त्याचं काही माहीत नाही आपल्याला, तर त्याच्या पर्यायातला कुठला पर्याय आपल्या ओळखीत असतो ते उत्तर असतं. तर याच्यामध्ये मला साने गुरुजी माहिती आहेत, उत्तर साने गुरुजी. अजून एक क्लू दिला आहे की गुरुजी दोन्हीपैकी तुम्हाला एक उत्तर लिहायचं आहे. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर 1970ला स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग अध्यक्ष दुर्गाबाई देशमुख होते. मुख्य परीक्षेचा जे अभ्यास करणार आहे त्यांनाच उत्तर येणार आहे. त्यामुळं पूर्वला किती स्कोर आला, काय आला, या गोष्टीमध्ये न अडकता मुख्याचा अभ्यास केलाच पाहिजे. आता कंबाईनचा पेपर झालेला आहे, त्यामध्ये काही मुलांना स्कोर काठावर वाटतात, पण त्यांनी ते चिंता न करता मुख्याचा अभ्यास करायचा, कारण मुख्याचे अनेक प्रश्न हे
पूर्वपरीक्षेला रिपीट होत आहेत, राज्यसेवेला पण होत आहेत, कंबाईंडला पण होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? आपल्याला माहीत नाही कुठले आहेत, तर याचं उत्तर ABCD हे लिहिणं अपेक्षित आहे, परंतु आयोगाचं उत्तर ABC दिलं आहे. RD भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपू होते. मुंबईमध्ये खालपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या? तर भेंडी बाजार आणि वडाळा इथं मिठाच्या पेठा होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे CSMT आहे हे नाव नंतर दिलं गेलेलं आहे, ते व्हिक्टोरिया टर्मिनस नाव, त्यामुळे A पर्याय तर गेला आणि त्याचं उत्तर त्यांनी भेंडी बाजार वडाळा इथं दिलेलं आहे. सुरत येथे मानवधर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली? तर ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केलेला आहे, त्यामुळे उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच मानवधर्म सभा आणि परमहंस मंडळी स्थापन केली. तर पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक-ए-हिंद ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ अल-बिरुनी यांनी लिहिला आहे. अल-बिरुनी तहकीक-ए-हिंद. इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि भारताचा इतिहास जो आहे याच्यामध्ये कुठलाच जो टॉपिक आपण ऑप्शनला नाही ठेवला पाहिजे. प्रत्येकातल्या जे सोप्या सोप्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. हे असे ग्रंथ वगैरे आहेत, आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत, तर त्याचं टेबल आपण पाहून घ्यायचा. लुसेंटमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तहकीक-ए-हिंद अल-बिरुनी यांनी लिहिलेलं आहे. राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? तर मध्याश्म युगाची संस्कृती असणारे ठिकाण बागूर आहे. काही महाजनपदं दिलेले आहेत. हा पण बघा प्राचीन इतिहासामधला हा असा टॉपिक आहे की त्याच्यावरती दरवर्षी प्रश्न असं आहेत. त्यामुळं इतिहासातला प्राचीन इतिहास टॉपिक ऑप्शनला टाकण्याऐवजी जे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत किंवा ज्या टॉपिकवर भर आहे तो आपण स्टेट बोर्ड किंवा लुसेंटमधून करायला हवा. काशी जे आहे त्याचा राजा अश्वसेन होता, कोसलचा राजा प्रसेनजित होता, मगधचा राजा बिंबिसार हे होते आणि वत्स जे आहेत ते त्याचा राजा उदयन होता, वत्स उदयन. आणि मगधचा बिंबिसार, कोसल प्रसेनजित, काशी अश्वसेन. आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे? काशी इथं श आहे, श तर ते अश्व शला श, कोसेल स तर प्रसेन प्रसेनजित आणि वत्स उदयन हे असं पाठच केलं. मगध बिंबिसार आपल्याला माहितीच आहे. आता पुढचा वीर शिंदेंचा यांच्यावरती क्वेश्चन होता, त्यांना कोणता पुरस्कार दिला? पुस्तकात दलित मित्र आहे, परंतु हा प्रश्न रद्द झालेला आहे. छत्रपती शाहू महाराजांवरती हा प्रश्न आहे की शाळेत न पाठवणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना किती दंड आहे? तर तोही प्रश्न रद्द झाला आहे. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला संमती दिली? तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता तो, त्यामुळे पर्याय क्रमांक B हा बरोबर आहे. इथं बघा एकच कायदा होता तो, त्यामुळं हे जे पर्याय आहेत मल्टिपल पर्याय A-C 2 कायदे नसणार आहेत, A पण आणि C पण. आणि घटनावर सुद्धा कायदा असं काय नव्हतं, घटना दुरुस्ती कायदा पण नव्हतं, त्यामुळे D गेला, AC गेला आणि उरलं A आणि B. भारतीय पाणी कायदा नव्हता, तर तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. आता पुढचा प्रश्न आहे, भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारिकांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? तर ती दिल्लीच्या कोटला मैदान जे आहे तिथे स्थापन केली होती. आणि याच्यात पण बघा कुठलं तरी ठिकाणी एकच असणार आहे, त्यामुळे 2 ठिकाणाचे पर्याय केली. उरला A आणि D. मुंबईत तर नव्हती केली, त्यामुळे उरलं कोण? दिल्ली. त्यामुळे उत्तर दिल्ली आहे. एलिमिनेशनला आपण उत्तर काढू शकतो. 1757 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचं नाव नियुक्त केलं? तर मीर जाफरला बंगालचा नाव म्हणून नियुक्त केलं. हे जे क्वेश्चन आहेत हे ज्यांनी मेन्सचा अभ्यास सिलेबस पॉईंट वाईज केलेला आहे त्यांना ते येणार आहे, त्यामुळे मुख्यचा अभ्यास जो आहे तो करणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 1206 ते 1290 या काळात राज्य किल्ला गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? इथं पण बघा स्थापना करणारा जो संस्थापक आहे तो एकच असणार, 2 पर्याय जाणार. आणि मोहम्मद गझनीने नाही केली तर त्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आहे MPSC बूस्टर. आपलं टेलिग्राम चॅनलही आहे माय MPSC बूस्टर. याच्यावरती आपण महत्त्वाच्या नोट्स पण शेअर करतो. तसेच राज्यसेवेच्या मुलाखती रिलेटेड जे काही चांगले टॉपिक आहेत, न्यूज आहेत, ते आपण माय MPSC बूस्टर या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती शेअर केल्या जातात. तर आपण ते चॅनल जॉईन करा.